विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी धनराज परगे. आपण पाहत आहात स्कॉलरशिपवाला हे यूट्यूब चॅनल. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण इयत्ता 7वी स्कॉलरशिप महत्त्वमापन हा घटक अभ्यासत आहोत. त्यामध्ये नाणी व नोटा हा उपघटक अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय, 4थी स्कॉलरशिप, 7वी स्कॉलरशिप या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो. ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588546308 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. यावरती मॅसेज करा. त्यामध्ये तुम्ही तुमचा नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन. त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं. दररोज चला होता शिका करत चला. तर चला, आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आहे आपण पाहू. स्वाध्याय आपण या ठिकाणी इयत्ता 7वी स्कॉलरशिप नवनीत प्रकाशनाच्या पुस्तकातील महत्त्वमापन या घटकातील स्वाध्याय 21.1 हा घटक या ठिकाणी अभ्यासत आहोत. इयत्ता 7वी स्कॉलरशिप नवनीत प्रकाशनाची मार्गदर्शिका, विषय गणित, त्यातील स्वाध्याय 21.1 त्यातील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आहे विद्यार्थी मित्रांनो पहा. 8 मीटर 24 सेमी लांबीच्या एका लोखंडी पाईपचे 80 मिलीमीटर लांबीचे समान तुकडे केले तर त्या पाईपचे एकूण किती तुकडे तयार होतील. पहा, हे मीटरमध्ये दिलेलं आहे आणि हे सेंटीमीटरमध्ये दिलेलं आहे. तर आपल्याला हे 80 मिलीमीटर दिले. हे मीटर, सेंटीमीटर आणि मिलीमीटर 3 वेगवेगळ्या एककामध्ये दिलेलं आहे. त्या लांबीचे 80 मिलीमीटरचे समान तुकडे केले तर पाईपचे एकूण किती तुकडे तयार होतील. तर पहा, आपण काय करायचं अशा वेळी या तिघांना एकाच एककामध्ये करून घ्यायचं. तर आता कोणत्या एककात करून घ्यायचं, तर आपल्याला इथं 80 मिलीमीटरच्या समान तुकड्यामध्ये करायचं आहे. म्हणून 80 मिलीमीटरमध्ये आपण करून घेऊ. पहा, या ठिकाणी हे मिली, सेंटी, डेसी, मीटर. आता या ठिकाणी काय दिले, 8 मीटर. हे मीटर 8, ह्याला मिलीमीटरमध्ये करा. त्याच्या पुढे जेवढे शून्य लिहिले तेवढे ते आता 8000 मिलीमीटर झाले. हे काय झाले, 8000 मिलीमीटर झाले. त्यानंतर हे 24 सेंटीमीटर, हे 24 सेंटीमीटर, त्याच्या पुढे एक शून्य लिहिला. हे 240 मिलीमीटर. 24 सेंटीमीटरचे किती झाले, 240 मिलीमीटर. एकूण किती झाले, हे 0 4 2 8 8240 मिलीमीटर. हे मिलीमीटर. मग आता या 8240 मिलीमीटरचे 80 तुकडे 80 मिलीमीटरचा एक तुकडा किती, 80चा. 80 मिलीमीटर त्रैराशिक मांडणी करा बरोबर एक तुकडा. तर 8240 मिलीमीटर बरोबर किती तुकडे. तिरकस गुणाकार करा. 8240 भागिले 80. हे शून्य कटला, हे शून्य कटला. 8 एक 8, 8 एक 8. 2ला भाग जात नाही, शून्यचा भाग बसला. पुढचे 4 घेतले, 24. 8 त्रिक 24. काय झालं, 103 तुकडे झाले. 103 तुकडे होतील. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. काय येईल उत्तर, पर्याय क्रमांक 1 आलं. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. प्रश्न क्रमांक 2 का आहे. प्रश्न क्रमांक 2, 11 किलोग्रॅम अधिक 10 ग्रॅम हे एकूण किती किलोग्रॅम. हे एकूण किती किलोग्रॅम आपल्याला किलोग्रॅममध्ये विचारले. हे 11 किलोग्रॅम अधिक हे 10 ग्रॅम आहे, बरोबर आहे. मग आता ह्याला किलोग्रॅममध्ये करायचे आपल्याला. ह्याला काय करायचे, किलोग्रॅममध्ये. मग आपल्याला माहिती आहे का, 1 किलोग्रॅम बरोबर 1000 ग्रॅम. मग याला काय करा, या 10ला 1000 भाग घाला.
हे 3 शून्य कटले, 1 2 3 अंक सोडून दशांश म्हणजे 0.01 शून्य किंवा 0.01 किलोग्रॅम. मग आता हे 11, ह्याचा दशांश कुठं आहे? इथं आहे. मग आता हे दशांशाच्या खाली दशांश घ्या, 0.1. इथं पुढं काहीच नाही, सॉरी 0.01 पुढं काहीच नाही म्हणून काय दिले? इथं 0 दिले. आता बेरीज करा. हे 1 0.11 म्हणजे 11.01 किलोग्रॅम हे उत्तर येते. 11.01 हे इथं 0 जर आपण इथं घेतला तर हे इथं बी 0 येतं, इथंही 0 येते. 11.01 किलोग्रॅम पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येते. काय ते उत्तर? पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. आलं? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत. चला पुढच्या प्रश्नाकडे जायचे आपल्याला. पुढचा प्रश्न काय आहे पहा विद्यार्थी मित्रांनो. 30 गुणिले 10चा दुसरा घात किलोग्रॅम अधिक 6.5 गुणिले 10चा दुसरा घात किलोग्रॅम वजा 4.5 गुणिले 10चा दुसरा घात कंस बंद किलोग्रॅम बरोबर किती किलोग्रॅम? तर पहा इथं थोडंसं वेगळं आहे. काय आहे पहा, हे 30 गुणिले 10चा दुसरा घात किलोग्रॅम अधिक 6.5 गुणिले 10चा दुसरा किलोग्रॅम वजा 4.5 गुणिले 10चा दुसरा किलोग्रॅम. आता या ठिकाणी 10चा दुसरा घात हा ऋण 10चा दुसरा घात आहे. मग काय होईल? हे 30 गुणिले 1/10चा दुसरा घात अधिक 6.5 गुणिले 10चा दुसरा घात वजा 4.5 गुणिले 10चा दुसरा घात. म्हणजे हे 30 एक अंशाचा गुणाकार करा, 30 × 30, या 10चा दुसरा घात म्हणजे भागिले 100 अधिक 6.5 गुणिले 10चा दुसरा घात म्हणजे 100 वजा 4.5 गुणिले 10चा दुसरा घात म्हणजे 100. आता हे 2 शून्य कटले, दशांश इथं आला, 0.30 अधिक गुणाकार करा या दोघाचा, 2 शून्य ठेवले, 1 अंक सोडून दशांश, इथं दशांश आला आहे 650. हे सर्व किलोग्रॅम आहे बरं का. हो का, इथं किलोग्रॅम आहे, इथं किलोग्रॅम आहे, हे सर्व किलोग्रॅम आहे. वजा 4 हे गुणाकार करा 45 आणि त्याच्या पुढं 2 शून्य, पण इथं 1 अंक सोडून दशांश आहे म्हणून हा शून्य कटला. मग काय राहिलं? 0.30 अधिक 650 किलोग्रॅम वजा 450. ह्या दोघाची बेरीज करा. 0.30 आणि 650चा दशांश कुठं आहे? इथं आहे ह्याचा. मग हे दशांश पुढं काहीच नाही, मग 0.00.056 हे सॉरी इथं 3 येईल हे. मग काय झालं? 650.30 वजा 450. हे वजा 450 करा इथं, ह्याचा दशांश कुठंच नाही म्हणजे इथं आहे. हे 0.30 0 5 5 गेले 0, 6 मधून 4 गेले 2. उत्तर काय आलं? 200.30 किलोग्रॅम हे उत्तर येईल. उत्तर काय? 200.30 किलोग्रॅम हे उत्तर येईल. आलं? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा हवे शिकायचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ विद्यार्थी मित्रांनो. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? 8 ग्रॅम गुणिले 3 बरोबर किती किलोग्रॅम? पहा, हे 8 ग्रॅम आहे, ह्याला 3 न गुणा, 3 न गुणल्याच्या नंतर 24 आलं. हे ग्रॅम असल्यामुळं 24 काय आलं? 24 पण ग्रॅमच आलं. मग आता ह्याला आपल्याला किलोग्रॅममध्ये रूपांतर करायचे, तर 1 किलोग्रॅम मध्ये 1000 ग्रॅम असतात हे आपल्याला माहिती आहे.
मग ह्या 24 ग्रॅमला आपल्याला किलोग्रॅममध्ये रूपांतर करायचे, म्हणजे ह्याला भाग घालावा लागेल आपल्याला 1000नं. हे 1000चे 3 शून्य कटले, अंशामध्ये 3 अंक सोडून दशांश द्या. इथं 2च अंक आहेत, तिसरा अंक शून्य घेतला, दशांश 0.024 किलोग्रॅम, 0.024 किलोग्रॅम हे उत्तर येईल. आलं? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय सोपा प्रश्न आहे एकदम. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? 5 मीटर लांबीच्या तारेची किंमत ₹80 आहे, तर 1 डेसिमीटर लांबीच्या तारेची किंमत किती? आता 5 मीटर लांबीच्या तारेची हे मीटरमध्ये दिले आणि हे डेसिमीटरमध्ये दिले. तर आपण काय करू माहिती आहे का? आता मिली, सेंटी, डेसी आणि मीटर. आता आपल्याला मीटरची किंमत दिलेली आहे. मग या डेसिमीटरला आपण मीटरमध्ये कन्वर्ट करू. डेसिमीटरला काय करू? मीटरमध्ये कन्वर्ट करू. मग ही 1 डेसिमीटर, डेसिमीटरकडून मीटरकडे यायची. 1 घर महाग आहे, म्हणजे 1ला 10नं भाग घाला, म्हणजे 0.1 मीटर. 1 डेसिमीटर हे 1 डेसिमीटर बरोबर 0.1 मीटर. मग आता ही मीटरमध्ये झालं. मग आता त्रैराशिक मांडा. 5 मीटर बरोबर 80 रुपये. तर 0.1 मीटर बरोबर किती रुपये? बरोबर किती रुपये? हे 0.1 गुणिले 80 भागिले 5, तिरकस गुणाकार करा. 5 एक 5, 5 एक 5, 8मधून 5 गेले, 3 उरले, 30 झाले. 5 एक 30, काय राहिलं? 0.1 गुणिले 16, 16 एक 16, 1 अंक सोडून दशांश आहे मी इथं. मग 1.6 रुपये हे उत्तर येते. 1.6 रुपये हे उत्तर येतंय. आता हेच आपल्याला या मीटरला जर आपण डेसिमीटरमध्ये रूपांतर केलं, पहा हे 5 मीटर, डेसिमीटरचे किती झाले? 50. मग ह्याला आपण असंही करू शकतो, ह्यालाच आपण डेसिमीटरमध्ये केलं, मग 50 डेसिमीटर, 5 मीटरचे 50 डेसिमीटर झाले, बरोबर 80 रुपये. बरोबर 80 रुपये. तर 1 डेसिमीटर बरोबर किती? 1 गुणिले 80 भागिले 50, हे शून्य कटला, हे शून्य कटला. आता काय करा? 5नं भाग घाला. 5 एक 5, 5 एक 5, 3 उरले, भाग जात नाही, दशांश चिन्ह द्या. 30 झाले, 5 एक 30, म्हणजे 1.6 रुपये, म्हणजेच 1 रुपये 60 पैसे असंही आपण ह्याला म्हणू शकतो. आलं का लक्षात? अशा पद्धतीनं या प्रश्नाचं उत्तर काय येईल? 1.6 रुपये किंवा 1.60 रुपये किंवा 1 रुपये 60 पैसे हे उत्तर येईल. आलं? ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढचा प्रश्न काय आपल्यासाठी पहा. 6.02 किलोग्रॅम वजा 9.7 हेक्टोग्रॅम अधिक 4.5 डेकाग्रॅम बरोबर किती डेकाग्रॅम? आपल्याला हे किलोग्रॅममध्ये दिले, हेक्टोग्रॅममध्ये दिले, हे डेकाग्रॅममध्ये दिले आणि सगळ्याचं उत्तर विचारले डेकाग्रॅममध्ये. तर अशा वेळेस काय करायचं? आपल्याला ह्या सगळ्याचं उत्तर ज्याच्यात विचारले त्याच्यामध्ये सगळ्याला बदल करून घ्यायचा. पहा, हे मिली, सेंटी, डेसी, ग्रॅम, डेका, हेक्टो आणि हे किलो. आता आपल्याला इथं काय विचारलंय?
डेकाग्रॅममध्ये उत्तर विचारले, तर आपण ह्या 6.02ला हे डेकाग्रॅममध्ये रूपांतर करू. त्यानंतर हे 9.7 ह्याला हेक्टोग्रॅम आहे, ह्याला डेकाग्रॅममध्ये रूपांतर करू आणि हे ऑलरेडी डेकाग्रॅममध्ये दिले. आता पहा, हे 6.02 त्याच्या पुढं 2 शून्य आहेत म्हणजे गुणिले 100, म्हणजे हे 602 आणि त्याच्या पुढे हे 2 शून्य आले 100चे. 2 अंक सोडून दशांश द्या, हे 602 डेकाग्रॅम झालं. त्यानंतर हे 9.7 हेक्टोग्रॅम आहे, त्याला डेकाग्रॅममध्ये रूपांतर करायचं. 10 गुणावला गेली ते 1 शून्य आहे, मग हे 97 त्याच्या पुढे 1 शून्य दिला, इथे 1 अंक सोडून दशांश आहे इथं, म्हणजे हे काय झालं 97 डेकाग्रॅम झालं. मग आता सोडवा, हे 6.02 किलोग्रॅमचं किती झालेलं आहे 602 डेकाग्रॅम वजा 9.2 हेक्टोग्रॅमचं काय झाले 97 डेकाग्रॅम अधिक 4.5 डेकाग्रॅम. उत्तर डेकाग्रॅममध्ये विचारले आपल्याला, म्हणून हे सर्वच आपण डेकाग्रॅममध्ये करून घेतलं कन्वर्ट. ह्या 12मधून इथले 7 गेले, किती राहिले दादा 5 राहिले. इथला हातचा इथे घेतला 10, 10चा इथला एक हातचा घेतला इथे राहिले 9, 9मधून 9 गेले 0 राहिले, इथे राहिले 5. हे काय आलं 505 डेकाग्रॅम अधिक 4.5 डेकाग्रॅम. या दोघाची बेरीज करा. आता हे 505 मध्ये 4 मिसळा, 509.5 डेकाग्रॅम 509.5 डेकाग्रॅम हे उत्तर येईल. आलं. डेकाग्रॅममध्ये विचारले, उत्तर डेकाग्रॅममध्ये काढलं आपण. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष 7,58,237 सेंटीग्रॅम बरोबर टिंब हेक्टोग्रॅम. आता सेंटीग्रॅम लहान आहे हेक्टोग्रॅमपेक्षा, लहानाचं रूपांतर मोठ्यात करायचे आपल्याला. तक्ता आपला हेच सगळ्यात सोपा, मिली सेंटी डेसी ग्रॅम डेका आणि आपल्याला हेक्टोमध्ये रूपांतर करायचे. एवढंही लिहिलं तर चालते आपल्याला. काय म्हणते 7,58,237 सेंटीग्रॅमचं आपल्याला कुठं हेक्टोग्रॅममध्ये रूपांतर करायचे. 7,58,237 भागिले 1 2 3 4 0 म्हणजे 10,000. 10,000 भाग घाला, हे 4 शून्य कटले, अंशामध्ये 1 2 3 4 4 अंक सोडून दशांश म्हणजे काय आलं 75.8237 हेक्टोग्रॅम. उत्तर काय आलं आपलं 75.8237 हेक्टोग्रॅम हे उत्तर आलं. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. 7.58237. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, 50 मिलीलिटर गुणिले 40 बरोबर किती हेक्टोलिटर. पहा, हे 50 मिलीलिटर आहे गुणिले ह्याला 40, ह्याचा जे काही गुणाकार येईल ते काय येईल मिलीलिटरच येईल, कारण की हे गुणाकार 5 चोक 20, 50चा 1 शून्य ठेवला 40चा 1 शून्य ठेवला, काय आलं 2000 मिलीलिटर आलं. काय आलं 2000 मिलीलिटर. मग आता पहा, ह्याला आपल्याला रूपांतर कशात करायचे हेक्टोमध्ये. मिली सेंटी
डेसी लिटर, डेका आणि हे हेक्टो. आपल्याला या ठिकाणी हे 2000 मिलीलिटर आहे, ह्याचं रूपांतर हेक्टोमध्ये करायचे. 1 2 3 4 5 शून्य म्हणजे हे 2000 भागिले 1,00,000 येईल. इथं हे 3 शून्य कटले, हे 3 शून्य कटले, काय राहिलं 2 छेदामध्ये 100. 100चे 2 शून्य कटले, 2 अंक सोडून दशांश म्हणजे 0.2 हेक्टोलिटर. 0.02 हेक्टोलिटर हे उत्तर येईल आपलं. आलं? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. प्रश्न क्रमांक 8वा झालेला आहे आपला. प्रश्न क्रमांक एकूण प्रश्न 17 आहेत. प्रश्न क्रमांक 9कडे जाऊ आपण. सोपा भाग आहे एकदम. प्रश्न क्रमांक 9 का आहे? 3 किलोग्रॅम व 15 ग्रॅम यांचे गुणोत्तर किती पहा. सर्वप्रथम काय करा, हे 3 किलोग्रॅम आहे आणि हे 15 ग्रॅम आहे, यांचं आपल्याला गुणोत्तर काढायचे. तर ह्याला एकाच एककात रूपांतर करा. एकाच एककात रूपांतर करून घ्या. ह्याला एकतर ह्याला किलोमध्ये रूपांतर करा, नाहीतर ह्याला ग्रॅममध्ये करा. मग आपल्याला माहिती आहे 1 किलोग्रॅम बरोबर 1000 ग्रॅम. मग हे 3 गुणिले 1000 आणि हे 15 ग्रॅम, हे 3 गुणिले 1000 ग्रॅम म्हणजे हे 3000 आणि हे 15, या दोघाचं गुणोत्तर काढायचे. हे 3000 भागिले 15, 15 एक 15, 15 दुनी 30, 0 201 हे गुणोत्तर येईल. 201 हे गुणोत्तर येईल. आलं? काय केले? गुणोत्तर काढा म्हणलेलं आहे. गुणोत्तर काढते वेळी विद्यार्थी मित्रांनो काय करायचं माहिती आहे का, ते एकाच एककात करून घ्यायचं. एकाच एककात करा. वेगवेगळ्या एककात आहे हे, एकाच एककात केलं. काय आलं? हे 3000 15 भाग घातला, काय आलं उत्तर? 201 हे उत्तर येईल. आलं? चला आपण नवनीत प्रकाशनाच्या पुस्तकातील स्वाध्याय 21.1 अभ्यासत आहोत. पुढचा प्रश्न 0.5 किलोग्रॅम अधिक 5 डेकाग्रॅम अधिक 5000 डेसीग्रॅम अधिक 1 2 3 4 5 लाख मिलीग्रॅम बरोबर किती ग्रॅम. आता हे आपल्याला दिले किलोग्रॅम, डेकाग्रॅम, डेसीग्रॅम आणि मिलीग्रॅम. ह्या सगळ्याला आपल्याला एकाच एककात करायचे. उत्तर कशात विचारले? ग्रॅममध्ये. मग आपण सगळ्याला ग्रॅममध्ये करू. बरोबर आहे. पहा, हा तक्ता एकदा लिहिला की सगळ्याचंच आपल्याला हे 1 2 3 4हीचंही मिळून जाईल. मिली, सेंटी, डेसी, त्याच्यानंतर ग्रॅम, हे ग्रॅम, मिली, सेंटी, डेसी, ग्रॅम, डेका, हेक्टो आणि किलो. आता पहा, 0.5 किलोग्रॅम आहे, ह्याला ग्रॅममध्ये रूपांतर करायचे. हे एवढं इथपर्यंत जायचं आहे. हे 50 डेकाग्रॅम आहे, हे 50 डेकाग्रॅम आहे, हे ग्रॅममध्ये रूपांतर करायचे, इथं जायचे. हे 5000 डेसीग्रॅम आहे, का? हे 5000 डेसीग्रॅम, ह्याला उलट इकडे यायचे, एक घर ग्रॅममध्ये यायचे. आणि हे 5 लाख, 1 2 3 4 5 लाख मिलीग्रॅम आहे, ह्याला कुठे यायचे? तर इथं ग्रॅमकडे यायचं आहे. म्हणजे हे लहानाचं मोठ्यात रूपांतर करायचे. हे लहानाचं मोठ्यात आहे, हे मोठ्याचं लहानात. मग काय होईल? हे 0.5 किलोग्रॅमचं काय होईल? हे 0.5 गुणिले 1000, हे 5च्या पुढं 3 शून्य द्या, एक अंक सोडून दशांश म्हणजे हे 500 ग्रॅम झालं. हे 50 गुणिले 10, हे काय झालं? हेही 500 ग्रॅम झालं. बरोबर आहे. आता इथं काय येईल? हे 5000
भागिले 10, एक घर मागे यायचं, हे कटला हे कटला, ह्याचं काय झालं, हे 500 ग्रॅम झालं. त्याच्यानंतर हे 5 लाख 1 2 3 4 5 भागिले 1 2 3, हे 1000 भाग घाला ह्याला, 3 घरं मागे यायचे, हे 3 शून्य कटले, हे 3 शून्य कटले, इथं काय राहिलं, परत हे 500 ग्रॅम राहिलं. मग आता हे सगळंच 500 ग्रॅम आहे. 500 ग्रॅम काय, हे 500 ग्रॅम अधिक 500 ग्रॅम अधिक 500 ग्रॅम, हे घेतला हे घेतला हे घेतला, आता हे घ्या अधिक 500 ग्रॅम, म्हणजे काय आलं, हे 500 500 4 वेळेस आहे, म्हणजे हे झालं 2000 ग्रॅम. आपल्याला ग्रॅममध्ये विचारले म्हणून उत्तर काय असेल, 2000 ग्रॅम हे उत्तर येईल. आलं का लक्षात? प्रश्न क्रमांक 10 उत्तर काय आहे, 2000 ग्रॅम. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा. सोपे प्रश्न आहेत, अवघड नाही. प्रश्न क्रमांक 11 काय म्हणते 11, एका नळातून दर सेकंदाला 25 मिली पाणी वाहून जात असल्यास 2.5 तासात किती लिटर पाणी वाहून जाईल? पहा प्रश्न काय म्हणतोय, एका सेकंदाला 25 मिली, तर 2.5 तासात. आपल्याला माहिती आहे दादा, 1 तास बरोबर 3600 सेकंद होतात, बरोबर आहे. तर 2.5 तास, हे 2.5 तास म्हणजे काय, 2.5 तास, 2.5 तास, बरोबर आहे. मग 2.5 गुणिले 3600 सेकंदामध्ये रूपांतर करतोय आपण, ह्या तासाचं सेकंदात रूपांतर करतोय. इथं हे 2 शून्य ठेवले, इथं हे 25 सख 150ला 0, हातचे 15, 25 त्रिक 75, 75 आणि 15 90, एक अंक सोडून दशांश दिला इथं, हे काय आलं, 9000 सेकंद आलं. काय आलं, 9000 सेकंद आलं, बरोबर आहे. 2.5 तासाचे 9000 सेकंद. मग 1 सेकंद बरोबर 25 मिली, तर 9000 सेकंद बरोबर किती मिली? तिरकस गुणाकार करा, 9000 गुणिले 25 भागिले 1, हे 9000चे 3 शून्य ठेवलं इथं, 9 न गुणा किंवा 25 न 225, 9 45ला 5, हातचे 4, 9 दुणे 18 आणि 4 22, हे जे आलं ते मिलीलिटर आलं. किती आलं हे, एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष 2,25,000 मिलीलिटर. आपल्याला इथं किती लिटर म्हणले, मग 1 लिटर बरोबर, एका लिटरमध्ये 1000 मिलीलिटर असतात. मग ह्याला लिटरमध्ये रूपांतर करायचे आपल्याला. 2,25,000 भागिले 1000, हे 3 शून्य कटले, हे 3 शून्य कटले, 225 लिटर हे उत्तर येते. काय उत्तर येते, 225 लिटर हे उत्तर येईल. आलं? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. 2.5 चौरस मीटर बरोबर किती चौरस सेमी? आता पहा, तुम्हाला मी सांगतो, 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. एका मीटरमध्ये 100 सेंटीमीटर असतात. आलं का लक्षात? आणि 1 चौरस मीटर बरोबर हे 100 गुणिले 100 सेंटीमीटर, म्हणजे त्याचा वर्ग, चौरस मीटर. मग हे किती झालं, 1 चौरस मीटरमध्ये 10,000 सेंटीमीटर असतात.
किती असतात? 10,000 सेंटीमीटर असतात. मग आपल्याला इथं काय लक्षात आलं का तुमच्या? ही 1 मीटरचे 100 सेंटीमीटर होतात. मग 1 चौरस मीटरचे म्हणजे चौरस मीटर काढायचं म्हणजे आपल्याला ह्याचा वर्ग 100चा वर्ग म्हणजे 10,000. मग हे 7.5 चौरस मीटरचे सेंटीमीटरमध्ये करायचे आपल्याला. हे 10,000नं त्याला गुणा 10,000नं गुणलं तर 75च्या पुढं हे 4 शून्य, एक अंक सोडून दशांश दिला. काय आलं? हे 75,000 चौरस सेमी. काय उत्तर? 75,000 चौरस सेमी हे उत्तर येईल. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. एकदम सोपे सोपे प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक 13. का आहे प्रश्न क्रमांक 13? 2306 ग्रॅम बरोबर टिंब काय? हेक्टोग्रॅम. आता पहा, हे मिली, सेंटी, डेसी, ग्रॅम, डेका, हेक्टो आणि किलो. आता काय म्हणतं इथं? 2306 ग्रॅम. मग ही आपल्याला हेक्टो म्हणलं तर इथं हेक्टो म्हणलं तर 2 घर मागे म्हणजे 2306 भागिले 100. हे 2 शून्य कटले, इथं आलं 23.06 हेक्टोग्रॅम. पर्याय क्रमांक 1 उत्तर येते. इथं डेकाग्रॅम म्हणले. आता डेकाग्रॅम म्हणलं तर 1 घर मागे. पर्याय 2 पहा. 2306 हे डेका म्हणले, इथं हा शून्य कटला, इथं आला 230.6 डेकाग्रॅम येते. हे येणार नाही. परत इथं काय म्हणले? हे डेकाग्रॅम एवढं येऊ लागले येईना. किलोग्रॅम, ह्याला किलोग्रॅममध्ये रूपांतर केलं तर आणखी 1 घर महागी म्हणजे 2306 भागिले 1000. हे 3 शून्य कटले, इथं आलं 2.306 किलोग्रॅम येते. म्हणजे उत्तर काय येते? पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येते. 23.06 हेक्टोग्रॅम पर्याय क्रमांक 1 येते. हे येत नाही, इथं येऊ लागले 2.3 येते. आलं. पुढचा प्रश्न काय दिले पहा. 5.34 लिटर दिले. म्हणजे हे पहा, हे 5 लिटर आणि 3/4चा अर्थ काय होतो? पाऊण. म्हणजे असं का होईल? 5 लिटर अधिक पाऊण लिटर म्हणजेच 5.6 लिटर. म्हणजेच काय होईल? 5.6 लिटर होतं हे. म्हणजेच 5.6 लिटर होतं. आलं का लक्षात? मग ह्यालाच आपण काय म्हणतो? 5.6 लिटर. किंवा तुम्ही आता काय करा? पूर्णांकात रूपांतर करा. 4 पंचे 20 आणि 3 23. 23 भागिले 4 लिटर. ह्याला आता दशांशात रूपांतर करा. 23ला 4नं भाग घाला. 4 पंचे 20, 3 उरले, भाग जात नाही, दशांश दिला 0. 4 7 28, 2 उरले, दशांश दिल्यामुळे 0. 4 पंचे 20. का आलं हो? 5.75 लिटर किंवा 5.6 लिटर. तुम्हाला जे म्हणजे पर्यायामध्ये जे उत्तर असेल ते आपल्याला त्या ठिकाणी लिहायचं आहे. पर्यायामध्ये जे उत्तर असेल ते लिहायचं आहे. 1 मिनिट. पर्याय आपल्याला काय दिले माहीत आहे का? इथं पर्याय लिहितो म्हणजे आपल्याला लक्षात येईल.
पहिला पर्याय दिले 5.25 5.25 मिलीलिटर दिले. दुसरा पर्याय दिले 45 ग्रॅम दिले. तिसरा पर्याय दिले 57.50 डेसिलिटर दिले. आणि हे चौथा पर्याय दिले 52.250 डेकालिटर पर्याय अशा पद्धतीने दिले. आता पहा, आपल्याला तर उत्तर काय आले 5.75 लिटर आले. मग ह्याला मिलीमध्ये जर केलं, पहिला पर्याय जर पाहिलं मिलीमध्ये केलं तर काय होईल, 5.75 गुणिले 1000 म्हणजेच हे 575. त्याच्या पुढं 3 शून्य, 2 अंक सोडले तर 5750 मिली होते. पर्याय येईल का पहिला? नाही. हे याचं लिटर आहे आणि इथं ग्रॅम कसं येईल व दुसरा येणारच नाही. हे डेसिग्रॅम जर केलं आपण, डेसिलिटर जर केलं. आता लिटरचं आपल्याला डेसीमध्ये करायचं आहे, मिली सेंटी डेसी आणि मग लिटर आहे. मग ह्याला काय करावं लागेल, 5.75 गुणिले 10 केलं तर हे 575 आणि त्याच्या पुढे 1 शून्य, इथं 2 अंक सोडून दशांश दिला तर 57.50 डेसिलिटर हा पर्याय योग्य येतो आपल्याला. हा पर्याय उत्तर, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येते. आलं का लक्षात? अशा पद्धतीने आपल्याला पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपल्याला येईल. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 15 का आहे, एका पेटीत प्रत्येकी 250 ग्रॅम वजनाच्या 12 आणि प्रत्येकी 300 ग्रॅम वजनाच्या 8 वस्तू आहेत. त्या सर्व वस्तू, या दोन्ही वस्तू आणि पेटी यांचे एकूण वजन आहे 8 किलो 400 ग्रॅम. तर फक्त पेटीचे वजन किती? तर पहा, काय करायचं माहिती आहे का, 250 ग्रॅम वजनाच्या 12 वस्तू, हे 250 गुणिले 12 हे 0, 12 पंचे 60ला 0 हातचे आले 6, 12 दुणे 24 आणि 6 किती झाले 30. हे 3000 ग्रॅम झाले. म्हणजेच या 3000ला 1000 जर भागलं तर हे काय होते, 3 किलो झाले, 3 किलोग्रॅम झाले. त्याच्यानंतर 300 ग्रॅम वजनाच्या 8 वस्तू, 3 8 24 हे ग्रॅम झालं. याला 1000 भाग घाला, हे 3 शून्य कटलं, इथं आलं 2.400 किलोग्रॅम झालं हे. आता या 3 किलो आणि 2.400 किलो आणि पेटी यांचे एकूण वजन आहे 8 किलो. मग काय करा, हे 3.00 अधिक 2.400 या दोघांची बेरीज करा, 0 0 4 3 आणि 2 5. हे काय आलं, 5 किलो 400 ग्राम आलं. हे किती आलं, 5 किलो 400 ग्राम आलं हे. आणि पेटीचं वजन काढायचे आपल्याला. मग हे 4 किलो 400 ग्रॅम वजा 5 किलो 400 ग्रॅम वजा बाकी करा, हे 0 0 0, 8 मधून 5 गेले 3 किलो. पेटीचे वजन किती येईल, पेटीचे वजन बरोबर 3 किलोग्रॅम असेल. पेटीचं वजन किती असेल, 3 किलोग्रॅम हे असेल. आलं. पुढचा प्रश्न क्रमांक 16 का आहे, 10 ग्रॅम सोन्याची किंमत 21,300 असल्यास 7 ग्रॅम 500 मिलीग्रॅम सोन्याची किंमत किती? सोपा प्रश्न आहे एकदम. हे 10 ग्रॅम बरोबर 21,300, तर 7 ग्रॅम 500 मिली 7.500 मिली बरोबर किती, 7.500 गुणिले 21,300 भागिले 10 ह्यालाही आपण ग्रॅममध्ये केलं. 7 ग्रॅम 500 मिलीला आपण ग्रॅममध्ये केलं, 1000 भागलं त्याला एका
ग्रॅममध्ये 1000 असतात म्हणून 1000नं भागलं. या 500ला जर 1000नं भागलं तर काय येतं, हे 3 अंक, 3 शून्य कटले, 3 अंक सोडून दशांश, इथं मग 7 दशांश चिन्ह 500. मग आता ह्याला काय करा, हे शून्य कटला, हे शून्य कटला, इथं काय आलं 7 दशांश चिन्ह 500 गुणिले 2130, 2130 गुणाकार करा. आता आपल्याला काय होईल, हे 2130ला 7 दशांश चिन्ह 500 गुणलेलं सोपं जाईल, कारण की हे 3 अंकानं गुणावं लागेल, इथं 2 अंकानं गुणायचं. काय करायचं, हे 1 2 3 शून्य काढून बाजूला ठेवले, इथला 1 शून्य, इथले 2 शून्य. 5 त्रिक 15ला 5, हातच्याला 1, 5 एक 5 आणि 1 6, 5 दुनी 10 अधिक 7 त्रिक 21ला 1, हातचे 2, 7 एक 7, 7 आणि 2 9, 7 दुनी 14, 5 6 आणि 1 7, 9 5 1 आणि हे 3 शून्य जशाच तसे ठेवले. इथले हे 3 अंक सोडून दशांश द्या, हे 3 शून्य कटले, 15,975 रुपये हे उत्तर येईल. उत्तर काय येईल, 15,975 रुपये हे उत्तर येईल. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. शेवटचा प्रश्न हा का आहे, 7,58,237 सेंटीग्रॅम बरोबर किती हेक्टोग्रॅम? तर पहा, सेंटीग्रॅमचे हेक्टोग्रॅम करायचे, मिली, सेंटी, डेसी, ग्रॅम, डेका. आपल्याला हेक्टोचीच आवश्यकता आहे म्हणून हेक्टोपर्यंतच लिहा. तर पहा, हे का आहे इथं, 7,58,237, 7,58,237, ह्याला आपल्याला हेक्टो करायचं आहे. मग ही 1 2 3 4 शून्य म्हणजे 7,58,237 भागिले 10,000, हे 4 शून्य भागिले 10, 1 2 3 4 दशांश इथं येईल, 75.8237 हेक्टोग्रॅम हे उत्तर येतंय. 75.8237 हेक्टोग्रॅम हे उत्तर येतंय. आलं? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. या ठिकाणी थांबू. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू नेक्स्ट पिरियड, हॅव अ नाईस डे. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.